नकाशा हा देखील इतिहासाचे महत्वाचे साधन मानले जातो. नकाशा हा देखील इतिहासाचे महत्वाचे साधन मानले जाते. नकाशावरून आपल्याला शहरांचे किंवा एखाद्या ठिकाणाचे बदलणारे स्वरूप अभ्यासता येते. ब्रिटिश काळात स्थापन झालेल्या सर्वे ऑफ इंडिया ब्रिटिश काळात स्थापन झालेले कोणते सर्वे ऑफ इंडिया या स्वतंत्र विभागाने भारताच्या विविध प्रांतांचे शहरांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून नकाशे तयार केलेले आहेत. भारतातील नकाशे कुठल्या संस्थेने तयार केलेले आहेत तर सर्वे ऑफ इंडिया. आता तुमचं एक काम आहे की सर्वे ऑफ इंडिया ब्रिटिश काळात स्थापन झालं बरोबर आहे, पण कोणत्या वर्षी झालेली कोणत्या वर्षी झालेली याची तुम्ही माहिती मिळवा. आणि त्याचे संचालक कोण होते त्यावेळी किंवा त्यांचे जे डायरेक्टर कोण होते त्याच्या, आणि आता ही संस्था अस्तित्वात आहे का, या सर्व गोष्टी तुम्ही माहिती मिळवा. ब्रिटिश काळात स्थापन झालेल्या सर्वे ऑफ इंडिया या स्वतंत्र विभागाने काय केले, भारताच्या विविध प्रांतांची आणि शहरांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून नकाशे तयार केले आहेत. नकाशांप्रमाणेच वास्तुविरशादांनी तयार केलेले आराखडे हे देखील इमारत स्थापत्यशास्त्राच्या तसेच एखाद्या भागाच्या विकासाचे टप्पे अभ्यासण्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे. म्हणजेच नकाशाप्रमाणे वास्तुविरशादांनी जसे नकाशे महत्वाचे आहेत काय तसे वास्तुविरशादांनी तयार केलेले आराखडे हे देखील इमारत स्थापत्यशास्त्राच्या तसेच एखाद्या भागाच्या विकासाचे टप्पे अभ्यासण्याच्या दृष्टीने महत्वाचे ठरतात. उदाहरणार्थ बघा आता मुंबई पोर्ट ट्रस्ट या विभागाकडे मुंबई पोर्ट ट्रस्ट या विभागाकडे काय आहे तर मुंबई बंदर ही बंदे पुढे विकसित करताना वास्तुविरशाद आणि अभियंत्यांनी केलेल्या आराखड्यावरून आपणास मुंबईच्या नागरी विकासाची माहिती मिळू शकते. म्हणजे काय झालं तर मुंबई पोर्ट या विभागाकडे काय मुंबई बंदराचे मूळ आराखडे हे बंदर पुढे विकसित करताना वास्तुविरशाद आणि अभियंत्यांनी केलेल्या आराखड्यावरून आपणास मुंबईच्या नागरी विकासाची माहिती मिळू शकते. हा एक नकाशा दिलेला आहे मी तुम्हाला माहितीसाठी. यावरून आपल्याला काय काय माहिती मिळते हे सांगितलेलं आहे. तसं विविध प्रांतांचे शहरांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून नकाशा तयार कोणी केलेले सर्वे ऑफ इंडियानी. हा इंडियाचा नकाशा आहे. पॉलिटिकल डिव्हिजन ऑफ द इंडियन एम्पायर. हा इतिहासाच्या साधनाचा तिसरा प्रकार आहे. आधुनिक भारताच्या इतिहासाच्या मौखिक साधनांमध्ये खालील साधनांचा समावेश होतो. काय येतात एक नंबरला लोकगीते, त्यानंतर पोवाडे, लोककथा, प्रसंग वर्णन. मेळे, जलसे, कलापथके. काय काय समावेश होते मौखिक साधनांमध्ये आपण पाहिले आता तर एकतर लोकगीते. आपण इयत्ता 7वी मध्ये पण मध्ययुगीन इतिहासातील मौखिक साधनांचा अभ्यास केलेला आहे. इथे आधुनिक काळात दिले आहेत. पहिले कोणते आहे लोकगीते, त्यानंतर पोवाडे. आपण मागच्या इयत्तेत पाहिलेलं आहे की महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवाजी महाराजांच्यावर पोवाडा रचलेला आहे. त्यानंतर प्रसंग वर्णन.
त्यानंतर मुलाखती, ते कलापथके, पूर्ती किती. तुम्हाला काय करा, तुम्ही हे सारखं लिहून काढा. जेवढं तुमच्या हाताखालून जाईल तेवढं तुमच्या ते लक्षात चांगलं राहील. हे काय पाहिलं आपण आता, आधुनिक भारताच्या इतिहासाच्या मौखिक साधनं पाहिजे. त्यात आपण एक एक पाहिला चालू करू. पहिलं काय, स्फूर्ती गीत. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात अनेक स्फूर्तिगीतांची रचना केली गेली. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्या आधी ज्यावेळी जी चळवळ चालू होती त्यावेळी काय झाले, स्वातंत्र्य चळवळीच्या वेळी स्वातंत्र्य चळवळीच्या वेळी अनेक स्फूर्तिगीतांची रचना केली गेलेली आहे. त्यापैकी अनेक गीते आज लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत. त्यापैकी अनेक गीते आज लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत. आपल्या किंवा आपलं जे या सर्व गोष्टी स्वातंत्र्य चळवळीच्या काळातच लिहिली गेलेली आहेत. ही स्फूर्तिगीतांचं एक स्वरूप होतं त्या काळी. अनेक अप्रकाशित स्फूर्तिगीते, अनेक अप्रकाशित स्फूर्तिगीते स्वातंत्र्य सैनिकांना मुखोद्गत, सैनिकांना तोंडपाठ आहे अशा प्रकारे अनेक अप्रकाशित स्फूर्तिगीते होती. या स्फूर्तिगीतांमधून आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळातील परिस्थिती, स्वातंत्र्य आंदोलनामागील प्रेरणा याविषयी माहिती मिळते. म्हणजे जी ही स्फूर्तिगीते आहेत त्यामधून आपल्याला काय माहिती मिळते, तर स्वातंत्र्यपूर्व काळातील परिस्थिती कशी होती आणि स्वातंत्र्य आंदोलनामागील याविषयीच्या प्रेरणा मिळतात आपल्याला. स्वातंत्र्य आंदोलनामागील याविषयी प्रेरणा आपल्याला इथे मिळते. त्यानंतर पोवाडे. ऐतिहासिक घटनेची तसेच व्यक्तीच्या कार्याविषयी काय होते, ऐतिहासिक घटनेची तसेच व्यक्तीच्या कार्याविषयी माहिती मिळते. ब्रिटिश आमदानीत 1857चा स्वातंत्र्य लढा. विविध क्रांतिकारकांनी केलेले पराक्रम यावर पोवाडे रचले गेलेले आहेत. आताच आपण तुम्हाला सांगितलं की महात्मा केला होता. व्यक्तीच्या कार्याविषयी माहिती मिळते. पोवाड्यामध्ये काय सांगितलं, व्यक्तीच्या कार्याविषयी माहिती सांगितलेली असते एकंदरीत गाण्याच्या स्वरूपात किंवा आपल्या कवितेच्या स्वरूपात असं व्यक्तीच्या कार्याविषयी माहिती सांगितलेली असते. तसंच ब्रिटिश आमदानीत 1857चा स्वातंत्र्य लढा विविध यावर देखील पोवाडे रचले गेलेले आहे. लोकांमध्ये प्रेरणा, चैतन्य निर्माण करण्यासाठी या पोवाड्यांचा उपयोग करण्यात येतो. लोकांमध्ये या पोवाड्यांचा उपयोग कशासाठी होतोय, तर लोकांमध्ये प्रेरणा आणि चैतन्य निर्माण करण्यासाठी या पोवाड्यांचा उपयोग करण्यात येत असे. स्वातंत्र्य लढ्याप्रमाणे सत्यशोधक समाजाने पोवाड्यांच्या माध्यमातून केलेली शोषित वर्गातील जागृती, संयुक्त महाराष्ट्र लढा यांसारख्या घटनांवर आधारित पोवाड्यांची रचना केली गेली. पोवाड्यांमधून काय ते ऐतिहासिक घटनेची तसेच व्यक्तीच्या कार्याविषयी माहिती मिळते. आणि 1857च्या लढ्याबद्दल पराक्रमाबद्दल क्रांतिकारक रचले गेलेले आहे. आता दृक् श्राव साधने. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे छायाचित्रण, ध्वनिमुद्रण इत्यादी कलांचा विकास झालेला आहे. काय झाले, तंत्रज्ञानाच्या विकासामुळे छायाचित्रण, ध्वनिमुद्रण, चित्रपट इत्यादी कलांचा विकास झालेला आहे. आता यातून निर्माण झालेली चित्रपट यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून करता येतो.
इतिहासाची दृक्क स्वरूपाची साधने. दृक्क म्हणजे दृष्टीस पडणारी. छायाचित्र ही आधुनिक भारताच्या इतिहासाची दृक्क स्वरूपाची साधने आहेत. छायाचित्रण कलेचा शोध लागल्यानंतर छायाचित्रण कलेचा शोध लागल्यानंतर विविध व्यक्ती, घटना, त्याचप्रमाणे वस्तू व वास्तू यांची छायाचित्रे काढण्यात येऊ लागली. आता तुम्हाला इथे होमवर्क आहे. छायाचित्रण कलेचा शोध कधी लागला? छायाचित्रण कलेचा शोध कधी लागला आहे याची तुम्ही माहिती मिळवा. ओके. छायाचित्र ही कसे आहे? दृक्क स्वरूपाची साधन आहे. आणि छायाचित्रण कलेचा शोध लागल्यावर काय झाले? विविध व्यक्ती, घटना, वस्तू व वास्तू यांची छायाचित्रे काढण्यात येऊ लागली. या छायाचित्रांमधून आपणास व्यक्ती तसेच प्रसंग जसे होते किंवा घडले त्यांची दृश्य स्वरूपात माहिती मिळते. त्याची माहिती कशी मिळते? आपल्याला दृश्य स्वरूपात माहिती मिळते. मध्ययुगीन काळातील व्यक्ती कशा दिसत होत्या? मध्ययुगीन काळातील व्यक्ती कशा दिसत होत्या किंवा घटना कशा घडल्या त्यांची चित्रे उपलब्ध आहेत. मध्ययुगीन काळातील व्यक्ती कशा दिसत होत्या आणि त्यांच्या ज्या घटना घडल्या त्या कशा होत्या यांची चित्रे उपलब्ध आहेत. परंतु सदर चित्रे किती विश्वसनीय आहेत याबद्दल प्रश्न उपस्थित केले जातात. म्हणजे जे मध्ययुगातील व्यक्ती कशा दिसत होत्या, म्हणजे मध्ययुगातील जे चित्रे मध्ययुगातील त्या व्यक्ती कशा दिसत होत्या किंवा घटना कशा घडल्या त्यांची चित्रे उपलब्ध आहेत. पण ही सदर चित्रे विश्वसनीय आहेत का याबाबत प्रश्न उपस्थित केला जातो. त्या तुलनेत छायाचित्रे ही अधिक विश्वसनीय मानली जातात. म्हणजे चित्र आमच्या तुलनेत अधिक विश्वसनीय कोण आहे? तर छायाचित्र. अधिक विश्वसनीय कोण आहे? तर छायाचित्र. व्यक्तीच्या छायाचित्रणावरून ती व्यक्ती कशी दिसत होती? व्यक्तीच्या छायाचित्रणावरून ती व्यक्ती कशी दिसत होती? तिचा पेहरावा कसा होता याविषयी माहिती मिळते. म्हणजे जी व्यक्तीची छायाचित्र असते त्याच्यावरून ती व्यक्ती कशी दिसत होती आणि तिचा पेहरावा कसा होता याविषयी माहिती मिळते. प्रसंगाच्या छायाचित्रणामधून संबंधित प्रसंग नजरेसमोर उभा राहतो. तर वास्तू आणि वस्तूच्या छायाचित्रणामधून त्यांचे स्वरूप लक्षात येते. काय होते? व्यक्तीच्या छायाचित्रणावरती व्यक्ती कशी दिसत होती, तिचा पेहरावा कसा होता याविषयी माहिती मिळवता येते. तसेच प्रसंगाच्या छायाचित्रण काय होते? प्रसंग नजरेसमोर उभा राहतो. तर वस्तूंच्या छायाचित्रणावर त्यांचे स्वरूप लक्षात येते. हे पहिलं आहे छायाचित्र. आता पाहता ध्वनिमुद्रित किंवा रेकॉर्ड्स. छायाचित्रण कलेप्रमाणे ध्वनिमुद्रण तंत्राचा ध्वनिमुद्रित किंवा रेकॉर्ड्स ही इतिहासाची श्राव्य स्वरूपाची साधने आहेत. आधुनिक काळात नेत्यांनी किंवा महत्वाच्या व्यक्तींनी केलेली भाषणे ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध आहेत. त्यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून केला जाऊ शकतो. उदाहरण काय दिले तर स्वतः रवींद्रनाथ टागोरांनी गायलेले जनगण मन हे राष्ट्रगीत किंवा सुभाषचंद्र बोस यांची भाषणे यांचा वापर आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात श्राव्य साधने म्हणून केला जातो. म्हणजे ऐकण्याची. श्राव्य. काय सांगितले इथे उदाहरण? तर आपण पहिलं काय बघितलं? छायाचित्रे. त्यानंतर आपण काय बघितलं?
याच्यात काय बघितलं आपण, ध्वनिमुद्रित किंवा रेकॉर्ड्स. चित्रपट हा आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार मानला जातो. चित्रपट हा आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार मानला जातो. 20व्या शतकात चित्रपट 20व्या शतकात चित्रपट तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली. दादासाहेब फाळकेंनी इसवी सन 1913 मध्ये भारतीय चित्रपट सृष्टीची मूर्तिमेढ रोवली. किती साली रावल्या? 1913. आणि कोणी रावल्या? दादासाहेब. एक मिनिट आपण खाली घेऊ, नाहीतर परत एकोणीसशे 13 साली कोणी? दादासाहेब फाळकेंनी काय केले? 1913 मध्ये भारतीय चित्रपट सृष्टीची मूर्तिमेढ रवलेली आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह, चले जाव आंदोलन यासारख्या ऐतिहासिक प्रसंगाच्या दोन्ही चित्रफिती उपलब्ध आहेत. यासारख्या ऐतिहासिक प्रसंगाच्या दोन्ही चित्रफित, या चित्रफितीमुळे घडलेली घटना आपल्याला जशीच्या तशी पाहायला मिळते. चित्रपटामुळे काय होतंय किंवा चित्रफितीमुळे, तर ज्या घटना घडलेल्या आहेत ज्यांचं चित्रीकरण करून ठेवलेलं त्या घटना आपल्याला आहे तशा पाहायला मिळतात. आता दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह, चले जाव चळवळ यासारख्या गोष्टींना आता खूप वर्ष उलटून गेलेली, पण त्यांची ध्वनी चित्रफित उपलब्ध असल्यामुळे त्या गोष्टी आजही आपल्याला अनुभवायला मिळू शकतात. आणि मध्ययुगीन काळाच्या तुलनेत आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी विपुल प्रमाणात आणि विविध प्रकारची साधने उपलब्ध आहेत. या कालखंडातील भौतिक साधने बऱ्याच प्रमाणात सुस्थितीत आहेत. जी आहेत ती बऱ्याच प्रमाणात सुस्थितीत आहेत. लेखागारात जतन करून ठेवलेली अनेक लिखित साधने उपलब्ध आहेत. लिखित साधनांचा वापर करताना मात्र ते विचार कोणत्या विचाराने प्रेरित आहे, एखाद्या घटनेकडे पाहण्याचा साधनकर्त्याचा दृष्टिकोन काय आहे हे तपासून घ्या. म्हणजे ज्यावेळी लिखित साधनांचा वापर करतो मात्र ते विचार कोणत्या विचाराने प्रेरित आहेत, म्हणजे लिखित साधन लिहिलंय ते कोणत्या विचाराने प्रेरित होता, किंवा एखाद्या घटनेकडे पाहण्याचा साधनकर्त्याचा म्हणजे ज्यांनी लिहून ठेवले त्या साधनकर्त्याचा दृष्टी हे पण तपासून घ्यावं लागतं. अशा साधनांचे जतन करणे आवश्यक. एक ऐतिहासिक साधनांचे जतन केल्यामुळे इतिहासाचा हा समृद्ध वारसा आपल्या भावी पिढीकडे सोपवता येतो. काय करता येतो? आपल्याला भावी पिढीकडे सोपवता येतो. या ठिकाणी आपण काय पाहिलेलं आहे? इतिहासाची साधने. आपण थोडक्यात रिव्हिजन घेऊ. इतिहासाच्या साधनामध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासाच्या साधने आपण अभ्यासलेले आहेत. आता आपण आज आधुनिक इतिहासाची साधने, आधुनिक भारताच्या इतिहासाची साधने अभ्यासलेली आहेत. त्यामध्ये भौतिक साधनेमध्ये काय आहे? वस्तू, वास्तू, नाणी, पुतळे, पदके. त्यानंतर इमारतीबद्दल माहिती सांगितलेली आहे. अंदमान सेल्युलर जेल, जंजिराची किल्ल्याचे मी तुम्हाला थोडक्यात एक्झाम्पल दिले. वस्तू संग्रहालय आणि इतिहास, पुतळे आणि स्मारके, चरित्रे, नियतकालिके, फॅक्टरी रेकॉर्ड्स, आत्मचरित्रे, पुस्तके, वृत्तपत्रामध्ये काय होतं? एखाद्या घटनेचं समकालीन घटनेची माहिती मिळते आणि त्यामध्ये काय असते? राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक अशी घडामोडीची माहिती मिळत असते. आणि ब्रिटिश काळात काय झाले? वृत्तपत्र केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक प्रबोधनाची ही साधने होती. साप्ताहिक म्हणजे आठवड्यातून एका दिवशी ठरलेल्या दिवशी प्रसिद्ध होत असे. दैनिक म्हणजे दररोज, आणि पाक्षिक म्हणजे दर 15 किंवा 15 दिवसांनी. बाबासाहेब आंबेडकर आणि वृत्तपत्रे, त्यामध्ये 1920 ला मूक नाईक चालू केलेला आहे. विद्याभ्यासाकरता इंग्लंडला गेले होते सहकाऱ्यांकडे सोबत. 1927 साली बहिष्कृत भारत, त्याच्यानंतर जनता, प्रबुद्ध भारत यासारखी वृत्तपत्रे डॉक्टर बाबासाहेबांनी चालू केलेली आहेत.
त्यानंतर नकाशा आराखडे. नकाशा इतिहासाचे महत्वाचे साधन आहे, कारण शहराचे किंवा एखाद्या ठिकाणाचे बदलणारे स्वरूप दर्शवतो. आणि सर्वे ऑफ इंडिया यांनी ब्रिटिश काळात भारतातील प्रांतांचे आणि शहरांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने नकाशे तयार केलेले आहे. त्यानंतर मौखिक साधने. मौखिक साधनांमध्ये काय काय आहे? लोकगीते, पोवाडे, लोककला, लोककथा, प्रसंग वर्णने, मुलाखती, मेळे, जलसी, कलापथके, ओव्या, स्फूर्तिगीते यांसारख्या मौखिक साधनांमध्ये येते. आणि गीतांच्या रचना त्यापैकी अनेक गीते आज लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत. त्यानंतर पोवाडे. काय आहे? ऐतिहासिक घटनेची तसंच विशेष व्यक्तीच्या कार्याविषयी माहिती सांगतात. त्यानंतर दृक्श्राव आणि दृक्श्राव साधने. त्यामध्ये पहिले छायाचित्र. छायाचित्र काय आहे? ती व्यक्ती कशी दिसत होत्या किंवा घटना कशा घडल्या यांची चित्रे उपलब्ध आहेत मध्ययुगातील, पण ती विश्वसनीय आहेत का नाहीत. मग छायाचित्रांचं कसं आहे? छायाचित्रांमध्ये व्यक्ती कशी दिसत होती, पेहरावा कसा होता, संबंधित म्हणजे छायाचित्र हे अधिक चित्रांपेक्षा अधिक विश्वसनीय आहेत. त्यानंतर रेकॉर्ड्स. रेकॉर्ड्स म्हणजे ध्वनिमुद्रित. त्यानंतर काय पाहतो आपण? चित्रपट. चित्रपट 1913 दादासाहेब फाळके यांनी चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ ठरवलेली आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया. कोणता चॅप्टर पाहिला आपण आज? इतिहासाची साधने. हा इयत्ता 8वीचा पहिला धडा आहे. तर स्वतः रवींद्रनाथ टागोरांनी गायलेले जनगण मन हे राष्ट्रगीत किंवा सुभाषचंद्र बोस यांचे भाषण यांचा वापर आधुनिक भारताच्या इतिहासात अभ्यासात श्राव्य साधने म्हणून करता येतो.